तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. शेवटी समर हनीमूनला जायला तयार होणारच. आदिरा त्याला कन्व्हिन्स करून तयार करणारच. अगोदर तर तो नाही म्हणला होता, पण स्वानंदी म्हणली, अहो राजवाडे असं डायरेक्ट कशाला तिला नाही म्हणला? तुम्हाला नसेल यायचं तिला थोडंसं हळूवार सांगायचं. आत्तापर्यंत तिच्या प्रत्येक गोष्ट पूर्ण करत आला, मग इतकुशा छोट्याशा गोष्टीसाठी कशाला नकार देताय? पण समर मात्र खूप चिडतो. म्हणू लागतो, तुम्हाला जायचंय ना त्यांच्यासोबत जा, खा प्या, तिकडे एन्जॉय करा, मला अजिबात यायचं नाही आणि मला परत विचारू पण नका आणि म्हणूही नका. पण त्यावेळी आदिरा तिथे येते. आदिरा म्हणू लागते की मी आता फायनली बुकिंग करून टाकलंच आहे. तर त्यावेळी समर टाळ्या वाजणार असतो. मग त्याच्या लक्षात येतं बुकिंग केलं म्हणल्याच्या नंतर मला हनीमूनला जावंच लागेल. तर त्यावेळी समरला आदिरा सांगू लागते की पिंटू दादा, उद्या सकाळी आपल्याला हनीमूनला जायचं आहे, आपण सगळेच जाणार आहे. मग मी काय एकदाचं बुकिंग करून टाकलंच आहे. तुझ्या पण आवडतीचे ठिकाणं आहेत आणि नंदुताईच्या पण आवडतीचे बरेचसे काही ठिकाणं आहेत. त्याच्यामुळं फायनली आपण आता उद्या सकाळी हनीमूनला जातोय. तुम्ही दोघे जण लवकरात लवकर रेडी होऊन या. पण स्वानंदी मात्र मस्तपैकी मज्जा बघत असते. तर आता समर म्हणतो, या आदिरा मला नाही यायचं, मी तुला सांगितलंय ना. पण आदिरा म्हणते, नो नो नो, आता काहीच बोलायचं नाही. तू हनीमूनला येणार म्हणजे येणार. तुला माझा हट्ट हा पूर्ण नाही करायचा का? समर मात्र त्यावेळी काहीच बोलत नाही. तर आदिरा म्हणते, चला गुड नाईट बरं का, मलाही झोपायचं आहे, सकाळी लवकर उठून आपल्याला जायचं आहे की. तर त्यावेळी आदिरा तिथनं निघून जाते. तर मात्र मग स्वानंदीवरच चिडतो. म्हणू लागतो, तुम्हाला काय करायचं ना तुम्ही ते करा, मला ना ऑफिसची खूप कामं आहेत, मी अजिबात तुमच्यासोबत येणार नाही. मी आदिराचा हा हट्ट पूर्ण करू शकत नाही. तिच्या म्हणण्यानुसार मी लग्न तर केलं आहे, पण या बाकीच्या गोष्टी मी आता अजिबातच करणार नाही. तुम्ही त्यांच्यासोबत जायचं ना तर तुम्ही जा, तुम्हाला खायचं प्यायचं काय एन्जॉय करायचं ना तुम्ही करा, पण मी अजिबात येणार नाही. स्वानंदी फक्त समरकडे बघतच असते. तर समरला आता विचार येतो की खरंच यार, मी माझ्या बहिणीचं आदिराचे प्रत्येक हट्ट पूर्ण केला, आता मी काय करू? त्यालाही मात्र काही कळत नसतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र स्वानंदीचं समरसोबत बोलणं झालेलं असतं की तो फायनली येणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी त्यांना हनीमूनला जायचं असतं. आदिरा तर खूप नाराज झालेली असती कारण की समर येत नाही म्हणून, पण समर मात्र येणार असतो. तर त्यावेळी आता तिकडून रोहन पण आलेला असतो. मस्त त्यांचे बॅग वगैरे भरणं झालेले असतात. स्वानंदी मात्र गाडीत जाऊन बसते. आदिराही. तर रोहन म्हणू लागतो, आदिरा आपण थोडासा वेळ थांबायला हवं का? की समर सर जर आले तर काय सांगा? पण त्यावेळी स्वानंदी हसूनच म्हणते, अरे तुला मी किती वेळ सांगितलं त्यांचं आणि माझं बोलणं झालं आहे, ते अजिबात येणार नाहीत. त्यांनी डायरेक्ट सांगून दिले मी दुसरं काही करेन पण मी तिकडे येणार नाही. पण आता आदिरा तर खूपच अपसेट होते. पण थोड्या वेळेने अशी काय जादू होती की समर मात्र हनीमूनला जायला तयार होतो आणि गाडीत जाऊनही बसतो. त्यावेळी सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, बघूया यांची हनीमून ट्रिप कशी होती आणि कशी नाही. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.